साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुख्यात असणारा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। कालचा आपला विषय कोणता होता? शुद्धी अशुद्धी हा विषय होता। शुद्धी अशुद्धी कशाने होते आणि आपली शुद्धी कोण करतो? कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की निर्वाण पद प्राप्त झाला म्हणजे पुनर्जन्म समाप्त होतो, म्हणजे 2 जन्मातली साखळी तुटल्या जाते। त्यासाठी काय करावं लागते? अविद्येचा नाश करावा लागतो, तृष्णा नष्ट कराव्या लागतात। सर्व विश्वाच्या अधिपत्यापेक्षा किंवा सुगतीपेक्षा श्रेष्ठ काय आहे? सामान्य फळ। सामान्य हे जर योग्य रीतीने पाळले तर काय होतो? तरच ते सुखकारक होतो, अन्यथा सुखकारक होत नाही। ज्या प्रकारे कुशदर्भाची काडी, कुशदर्भाची काडी माहीत आहे? कुसराची काडी, कुसर, या अंगाला कुसरं लागतात ना, त्याचं जर तुम्ही किंवा पड्याळ, पड्याळाची आहे ना, ज्याला पोळ्याच्या दिवशी हे पांढरे पांढरे हे लागतात ना, ते बैलासाठी घेऊन येतात लोक, कणसासारखे पांढरे पांढरे तुरे असतात त्याला, त्या गवताला, त्याची तुम्ही बुडापासून असं खिचून पहा, त्याचा गवताचा एक दशी तुमचा हात चिरत नेते, त्याला म्हणतात कुशदर्भाची काडी। योग्य जर पकडली नाही तर आपलाच हात चिरतो। अशाच प्रकारे सामान्य जर योग्य प्रकारे पालन केलं नाही तर ते सुद्धा आपल्यासाठी हानिकारक असतो। व्यक्तीच्या नाशास कारणीभूत होत असतो। जर योग्य प्रकारे आपण काडी पकडली नाही तर आपली हानी होते। तसंच सामान्य फळ सुद्धा योग्य प्रकारे पालन केलं नाही तर आपली हानी होते। म्हणजे हे बुद्धाचं ज्ञान कसे आहे? दुधारी तलवार आहे। जेवढं तुम्हाला आचरण योग्य केल्याने लाभ देते, तेवढंच आचरणाच्या विरुद्ध गेल्याने, योग्य आचरणाच्या विरुद्ध गेल्याने डबल हानी करते। म्हणजे 2 धारीची तलवार आहे ही बुद्धाची विद्या। या प्रकारे आपण आपल्या नाशास कारणीभूत ठरत असतो आणि नरकाकडे घेऊन जाणारे निरायापद नेणे शंकास्पद आयुष्य असलेले सामान्य आहे। नरकापर्यंत घेऊन जाण्यासाठी कोणतं काय करतो? शंकास्पद शील सदाचाराचं जीवन जर शंकास्पद असेल, शंका उत्पन्न होत असेल, बार असं होते का, असं घडते का, समजून जात आपण नरकगतीचे प्रवासी या योग्य दिशेवर तर पोहोचणार नाही, परंतु गलत दिशेवर जाऊन आपलं नुकसान करणार। म्हणून शंका, 3 रत्नाप्रती शंका उत्पन्न होणे हे आपल्यासाठी हानिकारक आहे। केव्हाही विशेष फळ देणारे नसते, म्हणून शंकेचे आयुष्य काय आहे? अर्धवट आहे, ते पुरेपूर शेवटपर्यंत जात नाही। यात ढिलेपणा आला म्हणजे तो प्रवज्जित केवळ आपल्या भोवती प्रमादाची धुळच उडवतो। म्हणून प्रवज्जित झालेला भिक्षू जर योग्य प्रकारे त्याचा विनयानुसार जर पालन करत नसेल तर आपली हानी करतो आणि आपल्या आजूबाजूला, आपल्या अवतीभवती प्रमादाची म्हणजे आळसाची, बेहोशीची धूळ उडवतो आणि स्वतःच नुकसानात पडतो। सामान्य जनांना प्राप्त न होत असलेल्या निष्काम्याचे सुख मिळविण्याकरिता तो सतत प्रयत्नशील असला पाहिजे। सामान्य लोकाला सामान्याचं फळ प्राप्त होत नाही, ते कुणाला होते? भिक्षूला। श्रमण बनतो बेघर होऊन आणि तो सामान्याचं फळ प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो, ते साधारण लोकांना प्राप्त होत नाही। जोपर्यंत या मार्गाने योग्य मार्गाने चालत नाही तोपर्यंत हे सुख मिळत नाही।
हे सुख केवळ कशाने मिळते? सामान्याच्या फळाचं सुख कशाने मिळते? केवळ शील व्रताच्या पालनाने किंवा विद्वतेने किंवा समाधी मिळविण्याने प्राप्त होत नसते, तर सर्व आश्रवाचा क्लेशाचा नाश झाला पाहिजे. जे आश्रव आहे आपले ते गळून पडले पाहिजे, नष्ट करता आले पाहिजे, तरच आपल्याला त्याचा लाभ होतो. निस्त्या शील पालनाने होत नाही, निस्त्या उपवासाच्या व्रताने होत नाही, आणि खूप विद्वान आहो, भरपूर ग्रंथ वाचलेले आहेत, त्यानंही होत नाही. आश्रवाचा नाश करता आला पाहिजे. ग्रंथ भरपूर वाचले, लोकांनाही भरपूर शिकवते, परंतु स्वतःमध्ये कवडीचा बदल नाही आहे. राग, द्वेष, मोह, ईर्ष्या, अहंकार, क्रोध, मत्सर हे सारे दुर्गुण भरलेले आहे. आणि काय करतो? मी अनेक लोकांना शिकवतो. हे सामान्याच्या लायक नाही. आश्रवांचा त्याग असला पाहिजे, आश्रव नष्ट झाले पाहिजे, तरच ते सामान्याचं फळ प्राप्त होत असतो. अशा रीतीने जागरूक बुद्ध झालेला माणूस पाप पुण्याच्या पलीकडे गेलेला असतो. म्हणजे जागरूक झालेला आहे तो पुण्य आणि पाप याच्या पलीकडे गेलेला असतो. त्याला याच्याशी काय देणे नाही, घेणे नाही. पुण्यही करायची गरज नाही आता, आणि पाप तर अजिबातच नाही आहे. म्हणून तो जागरूक झालेला आहे, आणि त्याच्या हाताने घडणे, या कुशल घडणे सुद्धा मुश्किल आहे. प्रत्येकाने आपलं मन मात्र शुद्ध ठेवावे, कारण मन शुद्ध असेल तर सुख प्राप्त होईल. द्वेषाने भरल्या गेल्यामुळे मन अशुद्ध असते. द्वेष जर असेल आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी, तर हे कसं आहे? आपलं मन अशुद्ध आहे, तर सुख प्राप्त होणार नाही. आणि जर आपलं मन शुद्ध असेल, द्वेष नसेल, तर आपल्याला सुख प्राप्त होईल. तात्विक दृष्टीचा विचार विशुद्धीचा हाच एक मार्ग आहे. तात्विक दृष्टीच्या विशुद्धीचा, तात्विक दृष्टी पाहिजे आपल्याला. तत्वानुसार आपण विरोध तत्वाचा असला पाहिजे, व्यक्तीचा नाही. तत्व आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा एखाद्याचं तत्व नाही पटत कोणाला, तर त्या तत्वाबद्दल चर्चा झाली पाहिजे. आणि जर तत्व योग्य नाही वाटत आहे, हिताचं नाही वाटत आहे, तर तात्विक दृष्ट्या विरोध असला पाहिजे, पण वैयक्तिक नाही. व्यक्ती तो कसा आहे, काय आहे, फक्त आम्हाला तत्व पटत नाही, परंतु व्यक्तीचे संबंध तोडायला जमत नाही. हर एक व्यक्ती जोडणं शिकलं पाहिजे. त्याचं तत्व भलाही पटत नाही, माझ्याशी तत्व पटत नाही, पण बाजूच्या माझ्या संगतीला असणाऱ्याचाच पटते, मग तो त्याला हँडल करेल, पण टिकवून ठेवणे, त्याला दूर लोटता कामा नये. या प्रकारे विशुद्धीचा हाच एक मार्ग आहे. व ह्या बुद्ध धम्माच्या बाहेर खरा श्रमण किंवा उपासक नाही. या तत्वाच्या, या बुद्ध धम्माच्या बाहेर खरा उपासकही नाही आणि खरा भिक्खूही नाही. म्हणून बुद्धाच्या धम्माच्या विरुद्ध जाताच येत नाही. आणि जर गेलो, मनमानी करू लागलो, मनानुसार खा पिऊ लागलो, मजा करायला लागलो धर्माला सोडून, आणि भलत्याच कामाला महत्त्व द्यायला लागलो, कर्मकांडाला, समजून जायचं दुसरं काही करत असेल, पण धम्माचं आचरण कवडीचं नाही आहे, तेव्हा तो धम्मात मोडतच नाही. या प्रकारे भगवान बुद्धांनी शुद्धी आपण आपलीच करून घेतली पाहिजे, दुसरा कोणी आपली शुद्धी करू शकत नाही. म्हणून कुणालाही शरण जाण्यापेक्षा, दगडधोंड्याला, बावा बुवाला, महाराजाला, याला त्याला शरण जाण्यापेक्षा कशाला शरण जा? आपल्या कर्माला शरण जा, बुद्धीला शरण जा. म्हणून बुद्धं शरणं गच्छामी. सिद्धार्थ गौतमानी म्हणलं का सिद्धार्थ गौतम गच्छामी म्हणा? नाही म्हणलं. का? बुद्धं शरणं गच्छामी. बुद्ध म्हणजे व्यक्ती आहे का? बुद्ध म्हणजे व्यक्ती नाही आहे. बुद्ध म्हणजे सर्वोच्च ज्ञान आहे. आणि शरण कशाला जातो मग आपण? सर्वोच्च ज्ञानाला, जे मला प्राप्त करायचं आहे त्या ज्ञानाला. म्हणून बुद्धं शरणं गच्छामी. या प्रकारे आपण आपलाच मालक बनतो, आपली शुद्धी आपणच करतो. त्यापुढे भगवान बुद्धांनी एक नैतिक शिकवण दिली. याच्यापुढे आता नैतिक शिकवण. नैतिकता म्हणजे काय? नैतिकता मी मागे शिकवलं. नैतिक जीवन जगतो कोणी, म्हणजे कसं जीवन जगतो? नियमानं जीवन जगतो, नैतिक जीवन जगतो. पण कोणत्या नियमाचं पालन करतो?
नैतिकतेने जीवन जगणाऱ्याला काय म्हणतात? मागं सांगितलं तुम्हाला महात्मा फुलेंच्या विषयामध्ये, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. नीती म्हणजे काय? अजून तुम्हाला काहीच नाही, इकडून सारं बाहेरवालं काम आहे. तुमच्या खोक्याला छेद पडलेला आहे, त्या खोक्यामध्ये किती ओस टाकला तर ते खालूनच चालला सर्व. नीती म्हणजे शील, नैतिकता म्हणजे शील, नैतिकता म्हणजे सदाचार, सद्गुण. तो मनुष्य नैतिकतेचं जीवन जगतो म्हणजे शीलाचं जीवन जगतो. किती वेळा सांगितलं? शीलवान बनून जीवन जगतो. नैतिक जीवन जगणे म्हणजे शीलवान बनून जीवन जगणे. गृहस्थांकरिता सामान्य नीती नियम, सामान्य नीतियम कोणते आहे? सामान्य नीतिनियम कोणते आहे? गृहस्थाने ते रोज दैनंदिनी पालन करायचे आहे. हा, शीलाचं पालन करणे म्हणजे नैतिक सामान्य नीती नियमाचं पालन करणे. या प्रकारे नियम सांगितलेले आहे व हे भिक्षूंनाही लागू आहे. हे नियम भिक्खू लोकांना सुद्धा लागू आहे. कोणते नियम आहे? नियम कोणते आहे जे तुम्हाला लागू आहे आणि भिक्षूंना लागू आहे? ते नियम कोणते आहे? हा, प्राणी मात्राची हिंसा न करणे, दुसऱ्याने वस्तू दिली नाही तर ते आपल्या मालकीची नसताना न दिलेली वस्तू न घेणे. त्यानंतर परदारागमन, परस्त्री, दुसऱ्याची पत्नी आहे, दुसऱ्याची बहीण आहे, दुसऱ्याची आई आहे समजून आपली ही आई, आपली बहीण, आपली पत्नी आहे असं समजून ते आपण दुसऱ्याच्या आईला आई समजणे, भगिनी समजणे आणि समाजामध्ये कोणत्याही प्रकारे आपली बदनामी किंवा वाईट कृत्याने आपण प्रसिद्ध होणार नाही अशा प्रकारे होशमध्ये राहून आपल्या मनावर संयम ठेवणे, परदारागमन न करणे. त्यानंतर खोटं न बोलणे. त्यानंतर मादक पदार्थाचे सेवन न करणे. असा माणूस आपल्याच पायाखालची माती खोदून काढतो. कोणता मनुष्य? जो या 5 शीलाचं खंडन करतो, जो तोडतो, त्याला खंडित करतो, तो व्यक्ती त्याचं शील अखंड राहू शकत नाही. म्हणून तो काय करतो? या नीती नियमाची पायमल्ली करतो. तेव्हा तो आपल्याच पायाखालची जमीन खोदून काढतो आणि त्या खड्ड्यामध्ये स्वतःच पडतो. दारू पिणारा व्यक्ती दुसऱ्याला बुडवतो का? पहिले आपण बुडतो, नंतर त्याचा परिवार असेल तर त्याला बुडवतो. म्हणजे खड्डा आपण खोदतो आपल्या पायाखालचा माती काढून आणि तो स्वतः खड्ड्यात पडतो आणि मग बाकीचा परिवार त्याच्या मागे त्याच्या सेवेमध्ये सारा वेळ त्याला देतो. म्हणजे परिवाराचंही नुकसान आणि स्वतःचं. असंच हर शीलाबद्दल आहे, एकाच नाही, हर शीलाबद्दल आहे. जो व्यक्ती आपल्या शीलाचा घात करतो तो व्यक्ती आपला स्वतःचा पहिले घात करतो, नंतर आपल्या परिवाराचा करतो, नंतर समाजाचा करतो आणि नंतर देशाचा करतो. कारण तो देशासाठीही दुःशीलच आहे, त्याला दंडितच केल्या जाते. कोणताही त्याच्या हाताने अपराध झाला या 5 पैकी तरी देश काय करते? देशाचं संविधान काय करते? देशाचे जे नियम सुरळीत देश चालावा म्हणून जे नियम बनलेले आहे ते सरकारला काय करावं लागते? मग त्याला दंडितच करावा लागतो. म्हणजे देशासाठी तो हानिकारकच ठरला. समाजामधली प्रतिष्ठा गेली, परिवारातली प्रतिष्ठा गमावली, आता देशामध्येही त्याला कायदा सजा देतो. म्हणजे चांगलं म्हणत नाही. असा व्यक्ती आपल्या पायाखालची जमीन खोदून काढतो जेव्हा तो शीलाप्रती सजग राहत नाही किंवा शील अखंड ठेवत नाही. म्हणून पापापासून दूर राहणेच सुखकारक आहे. काय करावं लागते मग? पाप कर्मापासून दूर राहिल्यानेच आपल्याला सुखाची अभिवृद्धी होतो.
प्रत्येक जन्मलेल्या माणसाने भरपूर कुशल कर्म करावे. पाप कर्म जेव्हा आपण करतो तेव्हा पाठलाग कसं करते, आपलं कर्म आपला पाठलाग कसं करतो. चक्षुपाल भंते, ते चक्षुपाल भंते दुतांगधारी होते. त्यांचं दुतांग होतं की जमिनीला पाठ न टेकवणे, न झोपणे. त्याच्यामुळे हळूहळू त्यांचं डोळे खराब होऊ लागले, दुखू लागले. त्यांनी ते डोळे वैद्याला दाखवले, पण वैद्याचा नियम होता दवाई डोळ्यात टाकायची आहे तर लेटावं लागेल. आणि भंतेजीचा नियम होता मी जमिनीला पाठ टेकवणार ना, अशीच टाकून द्या. पण त्यानं वैद्यानं सांगितलं की आराम होत नाही, तुम्ही जर असं मान वाकवून जरी टाकले तरी तुम्हाला पुरेपूर आराम होणार नाही आणि तुमचे डोळे बरे होणार नाही. त्यांनी ते नाही ऐकलं, आपलं दुतांग सुरू ठेवलं. बसूनच टाकायची दवाई पण लाभ नाही झाला. हळूहळू ते डोळे गेले, आंधळे झाले. आंधळे झाल्यानंतर एक दिवस रात्रीच्या वेळेला ते 10-11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत चक्रमण करत राहिले. त्यांची आदत होती चक्रमण करणे इकडून तिकडे. तर जे मशाल होती, चंदन ज्योती होत्या, पहिले मोमबत्त्या नव्हत्या, तेव्हा चंदन ज्योती होत्या, मशाली राज PRI मध्ये. तेव्हा त्या मशालीवर चंदन ज्योतीवर पाखरं येऊ लागली, उदरी पंखवाली. ती भरपूर जमा झाली, भरपूर किडे जमा झाले. आणि भंतेजी ज्या चक्रमणाच्या स्थलावर चालत आहे त्या ठिकाणी ते जमा झाले आणि त्यांच्या पायाने पूर्ण मरू लागले तिथं पडून. आता त्यांना एक तर दृष्टी नाही आहे आणि ते भंतेजी दृष्टी नसूनही अरंत आहे, जीवनमुक्त आहे. तेव्हा ते चक्रमण करत असताना एका भिक्षूने पाहिलं. सकाळीचही चक्रमण करत असताना पूर्ण किडे मेलेले आहे हे दिसलं. भिक्षू त्यांच्याकडे जाऊन पाहतो तर इतके किडे मारले भंतेजीनं. भगवान बुद्धाकडे तक्रार नेली. भगवान बुद्धाला सांगतात, भगवान या चक्षुपाल भंतेनी खूप हत्या केलेली आहे, खूप पापकर्म केलेले आहे. भगवान बुद्ध म्हणतात काय झालं. म्हणजे यांनी चक्रमण केलं, त्या चक्रमण स्थळावर इतके किडे मरू नये यांच्या पायाने, किती पाप झाला असेल. भगवान बुद्ध म्हणतात माझा पुत्र कोणतीही हत्या करत नाही, पापकर्म करत नाही. माझा पुत्र पापातून मुक्त आहे. पण भगवान ते चक्रमण करताना त्यांच्या पायाने किडे मेले ना, आम्ही बघितले. तरी पण माझा पुत्र हत्या करत नाही, त्याला हत्येचा दोष लागत नाही. सारे भिक्षू विचारत पडले का, बाकी ज्याला तर तुम्ही हत्या लागते म्हणून दोष लागते म्हणून सांगता. मग भगवान बुद्ध सांगतात माझा पुत्र अरंत आहे, जीवनमुक्त आहे. आणि जीवनमुक्त जो असणार आहे, अरंताच्या चित्ताची अवस्था हत्येची नसते, त्याची दया भावनेचीच असते, करुणेची असते, मैत्रीची असते. नेहमी त्याच्या चित्तातून हेच निघते. पण त्यांना डोळे नसल्यामुळे, दृष्टी बाहरी दृष्टी नसल्यामुळे त्यांच्या पायात काय आलेलं आहे त्यांना कळलेलं नाही. पण चित्ताची अवस्था कोणत्याही प्राण्याला इजा करण्याची, दुःख देण्याची नाही आहे, अशी अवस्था झाली. म्हणजे पाप कर्म अरंताचं घडत नाही. अशा वेळेस भगवान बुद्धाला भिक्षू संघाने विचारलं, भगवान मग चक्षुपाल भंते अरंत आहे पण त्यांचे डोळे गेले, याचं काय कारण आहे. अरंत आहे, डोळे का जावे, आंधळं का व्हावे. तेव्हा भगवान बुद्धाने सांगितलं ह्या पूर्वजन्मीमध्ये एक नामी वैद्य होता, डॉक्टर होता. खूप सुंदर प्रकारे याची दवाई कोणालाही लागत होती, तुरंत असर करत होती. एवढा नामी डॉक्टर होता. गावाच्या बाजूला थोड्या दूर एक आई आणि मुलगी राहत होती. तेव्हा हा गावोगाव फिरायचा दवाई घेऊन, लोकांना दवाई देण्यासाठी या गावून त्या गावाला, त्या गावून त्या गावाला. आणि तांदूळ मिळायचे, पायलीभर कोणी शेरभर असे तांदूळ द्यायचे. पैसा
देत नव्हते. त्यावेळेस याने बघितलं की एक स्त्री त्यांच्याकडे आली जी आंधळी आहे, दोन्ही डोळ्यांना आंधळी आहे, पोरगी घेऊन आली. माहीत पडलं की हा वैद्य खूप चांगला आहे आणि याच्या दवाईने लवकर आराम पडते. घेऊन आली तर ती गरीब होती, एकदम निर्धन. तेव्हा त्याला दाखवलं तर तो म्हणे ठीक आहे, डोळे मी दुरुस्त करून देतो, परंतु मला काय देणार, यापासून मला काय मिळणार, माझा काय फायदा. त्या दोघी मायली की म्हणाला की आमच्याजवळ द्यायला तर काहीच नाही, आम्ही गरीब आहोत, निर्धन आहोत, दिवसभर काम करतो, संध्याकाळी आणून खातो, अशी अवस्था आहे, आम्ही काही देऊ शकत नाही. मग औषध कसं देऊ, तुमच्याकडून जेव्हा काही मिळतच नाही तर औषध कसं देऊ. तेव्हा त्यांनी कबूल केलं, ठीक आहे, आम्ही जर माझे डोळे जर दुरुस्त झाले तर मी तुमची नोकरी करीन. त्या बाईनं सांगितलं की डोळे जर आले, दृष्टी जर मिळाली तर मी तुमची नोकरी करेन, जन्मभर नोकरी करेन. त्याने औषधी टाकून दिली, 1-2 मात्रेमध्ये त्याला दृष्टी आली. दृष्टी आल्याबरोबर ती विचार करू लागली की मला तर दिसायला लागलं, मी जर याची जीवनभर नोकरी करेल, जीवन कसं जगायचं, आणि आपलं जीवन आहे, आपण याला खोटं खाटं सांगावं की नाही जी माझी दृष्टी आलीच नाही. तिला लालच आली आपले जीवन जगण्यासाठी वेगळं, याची नोकरी नाही करायची, आपण खोटं बोलली त्याच्यासोबत. तो समजून गेला की दवाई तर माझी फेल ठरू शकत नाही, दवाई तर लाभकारी आहे, बरेच लोक दुरुस्त झाले, आणि या महिलेला दुरुस्त करण्यासाठी मी दवाई टाकली आणि ही दुरुस्त झालेली आहे, पण माझ्याशी खोटी बोलत आहे. म्हणून तिला सांगितलं ठीक आहे, तुला दिसत नाही ना, मी पुन्हा दवाई टाकून देतो. म्हणून त्याने बोलवलं आपल्याकडे आणि आंधळ होण्याची दवाई टाकली. कशामुळे? आपल्या लाभामुळे. आपल्याला लाभ झाला पाहिजे, सेवेचा हो धनाचा हो, लाभ नाही होत आहे ना, म्हणून त्यांनी आंधळ करण्याची दवाई टाकली. ती बिचारी पुन्हा आंधळी झाली, दिसणार डोळ्याला दिसणारी पुन्हा आंधळी झाली आणि ती रडू लागली. याने तिच्या खोटे बोलण्याचा फायदा उचलून लाभासाठी तिला पुन्हा आंधळ केलं. हे पाप कर्माचं फळ अनेक जन्म त्याच्या पाठलाग करत राहिले, अनेक जन्म आंधळा होत गेला, आणि शेवटी त्या कर्माचं फळ अनंत झाल्यावर सुद्धा गेलं नाही, पाठलाग करतच होता, परिणाम आलाच. भगवान बुद्धांनी सांगितलं की याने हे कर्म केलं होतं म्हणून याच्या पाठीमागं हे कर्म लागलं होतं, म्हणून आता हे कर्माचं फळ आलेलं आहे, ते भोगावं लागलं. तो भलाही अनंत आहे, त्याच्याजवळ दुसरे चक्षु आहे, धर्मचक्षु आहे, दुसरी त्याची दृष्टी बदललेली आहे, ज्ञानचक्षु आहे, पण बाहरी चक्षु समाप्त झालेली आहे दृष्टी. कोणत्या कर्मामुळे? त्या स्त्रीला आंधळ केल्यामुळे. या कर्मामुळे ते कर्म त्याचा पाठलाग करत होता आणि त्यालाही आंधळ व्हावं लागलं. तर कर्म कोणाचाही पिछा सोडत नाही. भगवान बुद्धाचा पिछा सोडला नाही. बुद्ध बनल्यावर कर्माने पिछा सोडला नाही. काय परिणाम आला बुद्धाला? देवदत्ताने दगड टाकला वरून, त्याची चीप दगडाला दगड टकरला आणि त्या टकरावलेल्या दगडातून एक चीप निघाली आणि भगवान बुद्धाच्या पायात जाऊन घुसली आणि तिथून रक्त निघालं. भगवान बुद्ध म्हणतात माझ्याच कर्माचा परिणाम आहे. महामोगलान म्हणते ज्यांची जैन लोकांनी हत्या केली दिवाळीच्या दिवशी, तुकडे तुकडे खांड खांड बारीक बारीक हत्या केली, चुरा केला. रिद्धिबलवाले बनतेजी असताना 2 वेळा त्यांनी आपला बचाव केला. एकदा त्या गवतातून वरून निघून गेले
छोट्याशा गवताच्या छेदातून वरता आकाशात जाऊन ध्यान करू लागले पालथी मारून। दुसऱ्या वेळेस कुलपाच्या छेदातून निघून गेले। तिसऱ्या वेळेस विचार केला की मी का जात आहो, मी तर मुक्त आहे आणि मी माझ्या जीवनाबद्दल का बचाव करत आहो, माझ्या कर्माचं काहीतरी फळ असेल ते मला तर भोगावंच लागणार। भगवान बुद्धांनी सांगितलं की भोगल्याशिवाय सुटका नाही आहे, जे कर्म असेल ते पाहूया। त्या दिवशी थांबले ध्यान करत। रात्री 10-11च्या दरम्यान जैन लोक आले लाठ्या काठ्या घेऊन, कुटीचा दरवाजा तोडला आणि आतमध्ये घुसून त्यांना मारलं, बाहेर काढलं, पूर्ण डोक्याचे कवटीचे हाडं, पूर्ण शरीरातल्या हड्ड्या बारीक बारीक केल्या, ठोस ठोस निघून आले। तेव्हा त्यांनी आपल्या रिद्धी बलानं पूर्ण शरीर जसंच्या तसं केलं, पण तुटून होतं। भगवान बुद्धाचं दर्शन करायला गेले आणि भगवान बुद्धाला सांगितलं, भगवान माझं शरीर खंड खंड झालेलं आहे, तुकडे तुकडे होऊ नये, आता हे टिकणं कठीण आहे, मला परिनिर्वाणस्थ व्हायचं आहे, मला देहाचा त्याग करायचा आहे। भगवान बुद्धांनी विचारलं कुठे करणार? त्यांनी सांगितलं ज्या खोलीमध्ये माझ्या आईनं मला जन्म दिला होता त्या खोलीत मला आपला देह त्यागायचा आहे, शरीर त्यागायचं आहे। भगवान बुद्धांनी अनुमती दिली तेव्हा त्या ठिकाणी गेले, त्या रूममध्ये आणि या ध्यानाला बसले। ध्यान करतच पूर्ण शरीर असं गळून पडलं, पूर्ण ढीकच्या ढीक पतला पूर्ण पसरलं, आपला शरीराचा त्याग केला। कर्माचे फळ कशामुळे? चुराचुरा केलं, आपल्या पत्नीच्या रागावर आंधळ्या मायबापाला जंगलात नेऊन सोडलं कावड बांधून, आणि तीच काडी काढली आणि त्याच काडीनं आईबापाला मारते जोरात जोरानं, दूर जाऊन स्वतःला मारते न ओरडते, आई वाच चोर तुला मारते, आई वाच चोर तुला मारते, बाबा वाच मलाही मारत आहे, जोरा जोरानं ओरडायचा। तेवढा मार खाल्ल्यानंतरही म्हातारे आंधळे आई वडील म्हणतात, बाळा आमचं जीवन झालेलं आहे, संपणार आहे, तू आपला जीव वाचव, पळ लवकर इथून, आम्हाला राहू दे इथे, कारण आम्ही थोडेसे दिवस जगणारे मरणारेच आहोत, सोडून दे आम्हाला इथे। तेव्हा त्याला पश्चाताप झाला आणि अश्रू ढाळू लागला की काय केलं हे मी, माझ्या जन्मदात्या माता पित्याला मी मारून महापाप केलेलं आहे। तेव्हा त्याच्या लक्षात आलं, घरी आणलं कावड बांधून आणि नंतर मायबापाला घरी ठेवल्यावर पत्नीला त्याच काडीनं मस्त धोडलं आणि घराच्या बाहेर हाकलून दिलं। मायबाप म्हणाले, अरे नको काढू, ती घर सांभाळणारी आहे, झाली असेल गलती, नका काढू, तिला आपल्या माहेरी पाठवलं। या प्रकारे या पाप कर्माचं फळ अनेक जन्म त्यांचा पाठलाग करत आलं आणि शेवटी अनंत बनल्यावर रिद्धिवान व्यक्ती, महारिद्धिवान, त्यांच्यासारखा या पृथ्वी तलावर कोणी नाही। एकदा खायला भेटत नव्हतं, दुर्भिक्ष पडलं, भगवान बुद्धाला म्हणायला लागले, भगवान धरती पलटवू का? अर्धी धरती, कारण या धरतीच्या खाली कंद आहे, ते कंद खाऊन काही दिवस जगता येते, कंद संपले मग एक लाल माती आहे, लाल माती खूप गोड आहे जमिनीच्या अंदर, ती खाऊन जगता येते। भगवान बुद्धाला महामोगलान बद्दे म्हणाले, भगवान अंदर गोड माती आहे, दुर्भिक्ष पडलेलं आहे, भोजन मिळत नाही, आपण ते खाऊन जगूया। भगवान बुद्ध म्हणाले की अर्धी धरती पलटवशील तर कुठे ठेवशील? याच्यावरचे जनावरं, झाडं, जीवजंतू कुठे ठेवशील? या हातावर ठेवतो भगवान, पण हे योग्य नाही ना। आपल्या स्वार्थासाठी आपण नियमाच्या बाह्य काम करणे, वेगळं काम करणे शोभा देत नाही मोगलान आपल्याला, आपल्या जीवासाठी नाही, असं करणे हे नियमाच्या निसर्गाच्या विरुद्ध आहे। एवढी ताकद ठेवतो महामोगलान म्हणते की धरती पलटवण्याची ताकद ठेवतो। विचार करा किती रिद्धिबल असेल त्यांच्याजवळ, त्यांच्यासारखा महारिद्धिबलशाली कोणीच नव्हता धरतीवर। तरी परिणाम काय आला? माता पिता ती ब्रह्मा, या धर्तीवरचे मायबापच ब्रह्मा आहे, पण या ब्रह्माचा अपमान करणे, ब्रह्माची अवहेलना करणे महाभयानक पाप। माता पित्याचा तिरस्कार करणे, त्यांना त्रास देणे म्हातारपणामध्ये महाभयानक पाप आहे, त्याचे परिणाम खूपच येतात। आपण जेव्हा त्यांच्या अवस्थेला पोहोचतो तेव्हा तर हातपाय घासत मरा लागते, असे जवळून पोरं जातील पण देणार नाही काही,
कारण कर्माचं फळ आम्ही केलं, पेरलं तेच उगवणार आहे, दुसरं काही उगवत नाही. म्हणून त्यांनी पेरलं होतं की आपल्या पत्नीच्या रागावरून पत्नीनं म्हणलं का हे तुझे म्हातारे मायबाप हे सारे कुठेही चुकतात, हे आंधळे आहे आणि यायचं मी करत बसू. करत नव्हती. आणि त्यांनी म्हणलं तो कामाला गेल्या गरम पाणी पाहिजे, मागलं नाही पाहिजे म्हणजे इतकं गरम आणून दे की अंग भाजत पर्यंत, आणि थंड पाहिजे म्हणलं की इतकं थंड आणून दे की ते लवारा येत नाही, लवडलवड कापत होते. आणि पोराजवळ सांगितलं की ती म्हणायची हो मी यायले मेले पाहिजे म्हणतो, म्हणूनच मी असं करतो, गरम पाणी टाकतो, भाजले जाता हे जळूनच गेले पहा बरं. अशी करून ते बोलायची. त्याला यकीन द्यायची, हमी द्यायची की नाही मी असं करत नाही, पण मागे अशी करायची. म्हणून सासू सासऱ्याची इतकी अवहेलना केली तिनं भयानक. तिला इतकं ठोकलं आणि घराच्या बाहेर हकललं. आणि तिला जेव्हा म्हातारपणाला सडत पूर्ण शरीर पूर्ण खराब. कर्माचे फळं पिछा नाही सोडत. म्हणून आपण म्हातारे लोकांची सेवा केली पाहिजे, कारण त्यांचे ते उपकार मानले पाहिजे की यांनी एक पोरगा निर्माण केला, संस्कारी, ड्युटीवर लागलेला, पैसा कमवणारा आणि माझी देखभाल करणारा. माझ्यासाठी हेच भरपूर आहे. जर माझा पती एकदम दारुड्या असता, चोर असता, हत्यारा असता तर मला कसं जीवन जगा लागलं असतं. ड्युटीवाला आहे, चांगला पैसे कमवणारा, धनवान आहे, चांगल्या मार्गातला आहे, तर माझ्यावर तर माझ्या सासू सासऱ्यानं उपकारच केले ना. मग हे जेव्हा माझा जो पती पहिले लहान असेल बालपणात तर किती केलं याचं, तर ते आठवण करून आपण आता हे माझे सासू सासरे म्हातारे झालेले आहे म्हणजे लहान लेकरू झालेले आहे, आपणही ती सेवा केली तर पुढे आपल्याला ते म्हातारपण जेव्हा येते तर आपले मुलं जेव्हा पाहतात माझ्या आजीचं माझ्या आईनं किती केलं, खूप केलं असं म्हणून ते सुद्धा आपल्या पत्नीला सांगतात की यांचे उपकार आहे आमच्या. तेव्हा कुठे ते आपल्या म्हाताऱ्या आईवडिलाची सेवा करतात. आता म्हातारपणात जीवनभर ज्यांनी भांडे घासले, कपडे धुतले, आता ही वेळ असते का म्हातारपणात करण्याची किंवा स्वयंपाक करणे किंवा काही नसते. म्हणून आपण त्यांना आयतं ताट गरम गरम जर हातात दिलं तर निश्चितच ते आयतं ताट आपल्याला पुढे कामी येते. आपण जेव्हा म्हातारा बनू तर आयतं गरम गरम भेटते. काहून पेरलं ना आपण, निघणार तर आहे, उगवणार तर आहे आज नाही उद्या. म्हणून जसं कर्माचं बीज आहे तसंच कर्माचं फळ आहे. म्हणून कराल तसे भराल आणि पेराल तेच, दुसरं काही उगवत नाही. तर महामोगलान भंतेला सोडलं नाही, चक्षुपाल भंतेला सोडलं नाही, भगवान बुद्धाला सोडलं नाही. आम्ही कोण्या झाडाचा पाला, आम्ही तर कोणत्याच भजनात बसत नाही, श्रोतापन्नही नाही आणि त्या मार्ग फळातही नाही, दूर आणि विहारातही येत नाही आणि धर्मही ऐकत नाही. आणि धर्म ऐकायला बसतो सारा डोक्यामध्ये घरचं घर ते बाहेर जातं, घरच दिसते. आणि म्हणून आमच्या डोक्यामध्ये काहीच राहत नाही. किती तुम्ही धर्माचा ऊस टाका, पात्र फुटलेलं आहे, फार घरापर्यंत जातपर्यंत सांडवतच जातो आम्ही. घरापर्यंत नंतर जर शोधतो म्हणलं, घरी गेल्यावर बेडवर बसल्यावर काय आणलं आज, काहीच नाही आठवत. कहा गया तो कहीं नहीं, क्या लाया कुछ नाही. अशी अवस्था आहे आमची. मग स्मरणशक्ती वाढणार कशी, प्रज्ञा वाढणार कशी, जेव्हा घरापर्यंत जातपर्यंत आपण जे ऐकलेलं आहे त्याचं चिंतनच करत नाही, तर चिंतनमय प्रज्ञा नाही आहे. जेव्हा घरी गेल्यानंतर तसा व्यवहार करत नाही तर भावनामय प्रज्ञा नाही आहे. कारण श्रुतमय प्रज्ञा दिली होती विहारात, तोपर्यंत ऐकलं विहारापर्यंत. तर आमची अवस्था काय, एखादी दारू पिणारा व्यक्ती, त्याचा मेला मित्र, त्याचा मित्र मेल्यानंतर तो काय करतो, दारू पिणाऱ्या मित्राच्या मैतीत जातो आणि मशान घाटापर्यंत ओरडत जातो, अरे चांगला होता रे, दारू न मेला रे, दारू पिणं बेकार आहे रे, दारूमुळे लवकर आयुष्य खराब होते रे, संपदे. मशान घाटापर्यंत बोंबलत गेला. आता मशान घाटाच्या एरियामध्ये आहे तोपर्यंत ठीक आहे, त्याला वाईट वाटत आहे, मित्र होता, चांगला मित्र होता, दारू न मेला, चांगला मित्र होता, दारू न मेला. मशान घाटाच्या एरियात आहे तोपर्यंतच त्याला आठवत आहे. थोडासा एरियाच्या बाहेर निघाला आणि पटकन दारू प्यायला गेला.
तर तुमची अवस्था काय आहे? विहाराच्या अंदर आहे तोपर्यंत तुमची अवस्था धर्म आहे. बाहेर गेल्याबरोबर सारे संसाराचे कर्म आहे. तिनं असं केलं बाई, तिनं तसं केलं बाई, तिच्या घरी तसं झालं बाई, हे असे म्हणे बाई, मला इथं जायचं आहे बाई, उद्या तिथं जायचं बाई, मी धिंगा आहे बाई, त्या फंक्शनला जायचं आहे, तिथं नाताले जायचं आहे. बाहेर गेल्यावर काय बाहेर गेल्यावर तुमची अवस्था काय आहे? त्या दारुड्यासारखी आहे. सीमेमध्ये आहे तोपर्यंत तुमच्या डोक्यात चक्र चालत आहे धर्माचं, आणि बाहेर गेल्याबरोबर संसाराचं चक्र चालते. का हो? श्रुतमय प्रज्ञा पक्ती केली नाही तर बसूनच नव्हते ना मन लावून. मन शरीर इथं होतं पण मन तुमचं सारं घरी होतं. म्हणून घार हिंडते आकाशी आणि चित्त तिचं चुलीपाशी. सारं चित्त घरातल्या घरात आहे तर काय करणार? म्हणून कुठे गेलो माहीत नाही, काय आणलं हे माहीत नाही, अशी अवस्था आहे. म्हणून आपण मन लावून जर ऐकाल आणि घरी जातपर्यंत जर दोघी जणी असं तर चर्चा करत जाल, कसा विषय होता बाई, असा विषय होता, कसे फळं होते बाई, लिहिल्यानं काय लिहिलेलं तर घरी जाऊन अलमारीमध्ये फेकून दिल्या जाते. चिंतन मनन भगवान बुद्धांनी रवन याला विशेष महत्व दिलेलं आहे. तुम्ही श्रुतमय प्रज्ञा तुमची मर्यादित आहे या गेटच्या अंदर, बस. आता दुसरी प्रज्ञा सुरू झाली पाहिजे ना. या गेटच्या अंदर आहे तोपर्यंत तुमच्याजवळ कोणती आहे? श्रुतमय प्रज्ञा, ऐकण्याची क्षमता आहे. कसे तरी मोठ्या मनाला मजबूर करून बसलेल्याने ऐकत आहे. पण या गेटच्या बाहेर गेल्या कोणती प्रज्ञा आली पाहिजे? दुसरी प्रज्ञा आहे. कोणत्या प्रज्ञेचा वापर झाला पाहिजे? दुसऱ्या चिंतनमय प्रज्ञा कुठपर्यंत गेली पाहिजे? घरापर्यंत गेली पाहिजे की आजचा विषय काय होता, कसा होता आणि कसे परिणाम आले ना आम्हाला काय येणार आहे, तर मग आम्ही काय केलं पाहिजे. घरी गेल्यानंतर व्यवहारात कोणती प्रज्ञा उतरली पाहिजे? भावनामयी प्रज्ञा. भावित झालं पाहिजे. कृती, अनुभूती, अनुभव या तत्वाचा, चिंतन केलेल्या तत्वाचा आता काय घ्यायचा आहे? आम्हाला अनुभव घ्यायचा आहे. त्याला म्हणतात भावित होणे. प्रत्यक्ष प्रॅक्टिकल आपल्या जीवनामध्ये ते उतरवणे म्हणजे भावित होणे, भावना करणे हे जरुरी आहे. शेवटचं अन्न आपलं पोट भरते. पहिलं अन्न काय आहे की अन्न सुंदर आहे. एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही बसलेले आहे आणि समोरचा व्यक्ती गुलाबजामुन खात आहे, मस्त खुशीनं खात आहे. त्यानं पहिले ऑर्डर दिला गुलाबजामुनचा तर खुश आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तुम्हाला काय वाटते? आजचं भोजन तर खूप सुंदरच असेल. एवढा व्यक्ती खुश आहे, हा या हॉटेलमध्ये बनलेलं भोजन तर किती मस्त असेल, किती स्वादिष्ट असेल. एवढा व्यक्ती खुश दिसत आहे. हा भोजनचा ऑर्डर देणारा एवढा खुश आहे तर भोजन किती चांगलं असेल. तुमच्या समोर आलं का? तुम्ही पाहिलं का? त्यानं पाहिलं का? फक्त ऑर्डर दिला. ऑर्डर दिल्यावर तो खुश आहे. तुम्हाला वाटते त्याच्या चेहऱ्याकडून वा वा भोजन तर खूप त्रास असेल. त्याचा ऑर्डर आला. ऑर्डर आल्यावर तो पाहते आणि मस्त त्याच्यापेक्षा खुश. अरे याचं भोजन किती स्वादिष्ट असलं पाहिजे. याचा भोजनाला याच्यासमोर स्वादिष्ट असलं पाहिजे. चाखलं का तुम्ही? त्यानं चाखलं का? नाही, फक्त भोजनाकडे पाहून तो सुंदर आहे, सुंदर आहे, चांगला आहे, सुंदर आहे असाच करत आहे. पण जेव्हा तो तिथला एक गुलाबजामुन घेते ना आपल्या होठावर ठेवते आणि तोंडामध्ये टाकते, तेव्हा त्याची खुशी पारावार नाही. त्याच्या खुशीला अनंत खुशी. मंगल केव्हा होईल? पोट भरण्याची खुशी केव्हा मिळेल? खाल्ल्याशिवाय खुशी मिळत नाही. हे खुशी तर फक्त दुसरा खुश आहे. प्रवचन ऐकून कानावर शब्द आले म्हणून खुश झालो. आणि दुसरा त्या व्यक्तीनं तारीफ केली त्याची म्हणून खुश झालो. मी प्रत्यक्ष अनुभवला नाही. ज्या दिवशी तुम्ही अनुभवाल तेव्हा एकदम वेगळं वाटेल, खरी चव लागेल. नाहीतर कसं होईल की एका गावामध्ये गाणं म्हणणारा आला आणि गाणं म्हणून राजा खुश झाला. काय गाणं म्हणलं तुम्ही, काय गाणं म्हणलं, सुंदर, तुम्हाला इथं बक्षीस मिळाला पाहिजे. आता यानं गाणं म्हणलं राजा खुश झाला आणि राजानं म्हणलं की बक्षीस द्यायला पाहिजे तर तो खुश झाला. गेला तो राजाकडं. महाराज
आपण म्हणलं होतं बक्षीस देईन म्हणून. मी कधी म्हणलं बक्षीस देईन? मी तर म्हणलं अशाला बक्षीस द्यायला पाहिजे. तू माझ्या कानाला खुश केलं, मी तुझ्या कानाला खुश केलं. तुम्हाला हेच वाटते की भंतीजीनं आम्हाला खुश केलं, आम्ही भंतीजीला हसून मस्त प्रसन्नता दाखवून खुश केलं की आम्ही धार्मिक आहोत. काय अवस्था आहे त्या गाणाऱ्यासारखी आणि राजासारखी अवस्था आहे. तुम्ही मला खुश केलं, मी तुम्हाला खुश केलं, पण आचरणात कोण आणणार? बक्षीस कोण घेणार? अशा अवस्थेने धर्म नाही रुजल्या जात, कल्याण नाही होत. म्हणून तीनही प्रज्ञा पाहिजे. म्हणून पाप कर्म करणे योग्य नाही. म्हणून भगवान बुद्धांनी नैतिकता याला जपायला सांगितलं. नैतिक शिकवण काय आहे? शीलाचं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल अनुभव पालन. प्रत्यक्ष गुलाबजामुन खाल्ल्याबरोबर त्याला चव कळली तर नाचायलाच लागला. अरे आतापर्यंत याची चव लोक सांगत होते की गोड आहे, आता मी चाखलेली आहे तर खरंच गोड आहे. आता खाणारा सांगत होता, ज्यानं खाल्लाच नाही तर त्याला काय वाटणार आहे? तो तर तारीफच करेल ना फालतूची. पण जेव्हा तो चाखणार तेव्हा त्याला वाटणार, हां गुलाबजामुन याला म्हणते गोड आहे, मन संतुष्ट झालं. खाल्ल्याशिवाय संतुष्ट नाही होत. म्हणून धम्म आचरणात आणल्याशिवाय व्यर्थ आहे धर्म. आचरणाशिवाय व्यर्थ आहे धर्म. म्हणून विद्या अंगीकारल्याशिवाय ते विद्या आपलं कल्याण करू शकत नाही. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की तुम्ही कितीही शिकले आणि किती डिग्र्या मिळवल्या आणि कोणत्याही पदावर गेले, तुमच्या शिक्षणाला कवडीमोल किंमत नाही आहे. तुम्ही फक्त या शिक्षणानं काय पोट भरू शकता, आपला परिवार पोसू शकता, पण दुसऱ्याचं भलं करू शकत नाही. केव्हा भलं करू शकता? जेव्हा त्याला शिलाची जोड असेल. म्हणून शिला विना विद्या कुचकामी आहे. विद्या केव्हा शोभून दिसते? विद्या ही केव्हा शोभून दिसेल? जेव्हा ती शीलवान होईल, शीलवान बनेल आणि शील आचरणात आणेल आणि ते लोकांना दरेकाला धम्म सांगेल की मी शिलाचं पालन केलं, माझं मंगल झालं, तुमचं पण होईल, तुम्ही करा. तर ते स्वहित आणि परहित साधेल, तेव्हा ती विद्या कामाची आहे, नाहीतर कोणत्याही कामाची नाही. म्हणून विद्या जर नाही राहिली तर मती चालली जाते, मती जर नाही राहिली तर गती चालली जाते, गती जर गेली तर नीती चालली जाते, शील नाही राहत. म्हणून शिलाविना विद्या कुचकामी आहे, कोणत्याच कामाची नाही आहे. म्हणून शील पाहिजे, तेव्हा ती विद्या शोभून दिसते. शिलेन शोभते विद्या, शिलामुळे विद्या शोभून दिसते. म्हणून तेव्हा म्हणता येते तिला विद्या, नाही तर ज्ञान नाही. आणि नाव सोनूबाई ने हाती कतलाचा वारा, शोभून दिसत नाही. म्हणून आपल्या नावाप्रमाणे सुद्धा आपल्याला कृती पण करावी लागते. जसं नाव आहे तसे आपल्याला कृती पण, मेहनत पण करावी लागते. आणि तीच विद्या इतरांसाठी महान विद्या ठरते, लाभदायक ठरते, लोकांना प्रवृत्त करणारी ठरते, धर्ममार्गावर लोकांचं कल्याण चाहणारी ठरते ती विद्या. म्हणून ती विद्या बनलं पाहिजे जीवनात केव्हा, स्वहित आणि परहित, ती विद्या कामाची आहे. या प्रकारे भगवान बुद्धांनी नैतिकता शिकवलेली आहे. म्हणून आचरणाला विशेष महत्त्व आहे. म्हणून कर्म, जे केलेलं कर्म आपला पाठलाग करत राहतो, सोडत नाही. कारण आपल्या मागे मृत्यू लागलेला आहे. केव्हा मरण येईल? विद्या धारण करायच्या पहिले मरण येते. ते तर दूरची गोष्ट आहे की विद्या कधी धारण, उद्या करीन, परवा जाईन विहारात, त्याच्यानंतर जाईल, म्हातारपणात जाईल. अरे तोपर्यंत तो कोण्या कामाचं? भगवान बुद्धांनी म्हातारपण कोण्याच कामाचं नाही सांगितलं. कारण वीर्य नाही राहत म्हातारपणाच्या शरीरामध्ये, डुगू हलते. असं ध्यानाला बसला तरी हालते, विचलितपणा, अस्थिरता निर्माण होते, ते हातपाय पुरे हालायला लागते, सुरकुत्या पडते, चमडी लोंबायला लागते, वीर्य नाही राहत, उत्साह नाही राहत.
जेवढा तो तारुण्यात 2 घंटे 3 घंटे ध्यान करत होता, ती ध्यानाची अवस्था शरीर जेव्हा कमजोर होते तेव्हा नाही राहत. म्हणून तारुण्यामध्येच बालपणापासून 7 वर्षाच्या वयापासून त्याचं उन्नतीचं वय आहे. आपलं हित साधू शकते, परिवाराचं कल्याण करू शकते. तर या प्रकारे भगवान बुद्धांनी जो उपदेश केलेला आहे तो आज आपण इथे पाहिलेला आहे की कोणत्याही प्रकारचे पाप करू नये. तर म्हणून आपण काय करावं, तर एक गाथा सांगितलेली आहे 53 नंबरची. यथापि पुपरासिम्मा कैरामाला गुणे बहु एवं जातेन मच्चेन कर्तव्यं कुशल बहु. भगवान बुद्धांनी ही गाथा सांगितली आहे, ज्याप्रमाणे पुष्पराशीतून माळाच्या अनेक सरी करतात त्याप्रमाणे जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने अनेक कुशल कर्मे करावीत. माळी काय करतो, पुष्पाच्या ढिगातून सुंदर सुंदर पुष्प निवडतो आणि टिकणाऱ्या माळा बनवतो, फुलं निवडून निवडून माळा बनवतो. अशाच प्रकारे आपण सुद्धा काय करायला पाहिजे, अनेक कुशल कर्मे करावी. म्हणजे पापकारक मित्राची संगती सोडून कल्याणकारक मित्राची संगती धरावी. असेवनाच बालानं पंडितानंच सेवना. मूर्खाची संगती करू नये, ज्ञानी लोकांची, विद्वान लोकांची, शीलवान लोकांची, गुणवान लोकांची, कल्याण मित्राची संगती करावी. तेव्हा आपल्या हातून कोणतंही पाप कर्म घडणार नाही. ज्या व्यक्तीला कल्याण मित्र नाही त्याचं जीवन जनावरा समान आहे. कल्याण मित्र पाहिजे प्रत्येक व्यक्तीला की जो आपल्याला वेळोवेळी संकटकाळी सजग करत राहील आणि मार्गावर टिकवून ठेवेल, मार्ग भटकू देणार नाही. म्हणून कल्याण मित्राची संगती केव्हाही लाभदायक आहे. ज्याला कल्याण मित्र नाही त्याचं जीवन जनावराप्रमाणे आहे. म्हणून जर आपल्याला एखादी मित्र मिळाला नाही चांगला कल्याणकारक म्हणजे सद्गुणी, दुराचारीच मित्र आहे, जाग्या जाग्यावर आपल्याला दुराचारी लोक भेटत आहेत, काय करायचं, दुर्गुणी लोक आहे तेव्हा काय करायचं. पावलोपावली संगत करतो ज्याला तपासून पाहतो तो दुर्गुणी. आपल्यासोबत राहतो, आपलीच कुरघोडी करतो, आपल्याच निंदा दुसऱ्याला सांगतो, आपल्याच पाठीमागे बोलतो, तोंडावर प्रशंसा करतो. असे बरेच लोक मिळाल्यावर नंतर काय करायचं, संगती करून पाहिली, आता काय करायचं. तर भगवान बुद्ध म्हणतात, असा जर आपल्या मनाला एक मित्र मिळाला नाही तर एकटं गेंड्याप्रमाणे राहावं. जंगलात कसा एकटा गेंडा राहते तर सारे त्याला थरथर कापतात. एखादी भड्या वानर राहते तर त्याला थरथर पुरा कळपचा कळप लोक दूर राहतात. एखादा एकटा राहणारा हत्ती खतरनाक असतो, तो एकटा राहतो. म्हणून गेंड्याप्रमाणे एकटे राहावे. पण पापी मूर्ख माणसाची संगती कधीच फलदायी नसते. नेहमी सत्य बोलावे, क्रोधित होऊ नये, मनाला थोडंसं शांत करून बोलावं. क्रोध आला तरी त्याला दाबून टाकावं. क्रोध आल्यावर काय घडते शरीरावर, बस तेवढा अभ्यास ठेवायचा, बाकी नसला तरी चालते. तेवढा अभ्यास ठेवायचा की लवकर ओळखायचं मला क्रोध आला का, समोरचा व्यक्ती जी बोलत आहे मी जोशमध्ये बोलत आहो का, होश गमवत आहो का. थोडंसं शांत राहतं, 2 मिनिट शांत. क्रोध आला वाटते, हृदयाची ठोके वाढली वाटते, श्वासाची गती तेज झाली वाटते, बस थोडा वेळ 2 मिनिट त्याच्याकडे पाहत राहतं. श्वास तेज झाला, हृदयाचे ठोके वाढले, 2 मिनिट म्हणून द्यायचं आणि चूप राहायचं. 2 मिनिटाच्या नंतर ते हळूहळू स्वाभाविक गतीवर येते आणि आत्ता बोलायचं, आता क्रोधच नाही राहत. आणि समोरच्याला आपला पुन्हा क्रोध वाढत नाही. आता प्रेमानंच बोलू, कारण तो शांत झालेला आहे. तुफान उठला होता, शांत झाला. आता कितीही बोला, जोराजोरानं बोला, आणि क्रोध नाही राहत. म्हणून त्याला क्रोधित होऊ नये. कुणी आपल्या जवळचे काही मागितले तर ते पदार्थ थोडे असले तरी त्यातले वाटून खाल्लं पाहिजे, वाटलं पाहिजे. त्यातूनच अल्पसा भाग तरी द्यावा. अक्रोधाने क्रोधावर विजय मिळवावा. दृष्ट जो व्यक्ती आहे, असाधू आहे, कंजूस माणूस आहे, त्याला काय करावे, त्याला जिंकायचं आहे तर
असाधुनो साधुनो जिने. ज्याला असाधू व्यक्ती आहे त्याला साधुत्वाने जिंकावे, म्हणजे चांगुलपणाने जिंकावे. जो कंजूस आहे त्याला कशाने जिंकावे? त्याला काहीतरी भेटवस्तू दान देऊन जिंकावे. आज द्यायची, उद्या द्यायची, परवा द्यायची, देत राहायचं त्याला. घे, हे घे, हे घे. एक दिवस त्याला शरम येते, रोज 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 मी थोच देते, एकच दिवस मी देत नाही. आखर त्याची शरम त्याला खाते आणि एक दिवस तो म्हणते नाही नाही नाही, तुम्ही रोज रोज देता, मी आता देईन. बस एक पार्टी त्याच्याकडे. चला जा मग पार्टीवर. तर कोणतीही वस्तू जे महत्त्वाची आहे आपल्या जवळ आहे ती आपण दिली पाहिजे. म्हणून कटू बोलणारा असेल त्याला जिंकायचं असेल तर प्रेमाचे शब्द बोलून जिंकावे. त्याला वाटलं पाहिजे की समोरचा व्यक्ती इतका नम्रतेने बोलतो आणि मी जोशमध्ये येऊन होश गमावतो, क्रोधात बोलतो, तर तो नमल्या जातो. या प्रकारे याला ज्या कंजूस माणसाला काहीतरी देऊन त्याच्यावर मात करावे. खोटं बोलणाऱ्याला खरं सत्य बोलून जिंकावे. आणि उपदेश हा की शरमून गेल्याने, उद्देश हा असतो की तो शरमून जाणार आज नाही उद्या आणि आपल्याला तो काही नाही काही वस्तू देण्याचं शिकेल. म्हणजे 10 वेळा आपण दिलं तर 1 वेळा तरी तो देण्यात, म्हणजे आपल्याला लाभ झाला की चला 10 वेळा आपण दिलं तर 1 वेळा तर त्यानं दिलं तर त्याचा तो गुण तर आला देण्याचा, मग झालं, शिकला तो देण्याचा गुण. स्वतःलाच पराभूत मानेल. कुशल कर्मे करण्याच्या बाबतीत दिरंगाई करू नये, आळस करू नये. कारण न जाणे मन केव्हा बदलेल आणि ते कुशल कर्माच्या ऐवजी हातून पाप घडेल, सांगता येत नाही. म्हणून वेळ लावू नका. कल किसने देखा. बरेच लोक म्हणतात उद्या विहारात जाईन, उद्या धर्म ऐकीन. अरे तोपर्यंत तर तुझ्या जे पदरी पडणार होतं ते तर गेलं. गंगेचं पाणी आपण जर पकडलं तर काय होते? जे पकडलेलं पाणी आहे ते जाग्यावर थांबून आहे का? ज्या पाण्याला धरून केलं होतं आपण ते पाणी तर कयू दूर गेलं. ज्या पाण्यानं आपण आंघोळ केली तेच पाणी आहे का? आणि दाखवायला जातो आपण, याच पाण्यात मी आंघोळ केली, इथेच आंघोळ केली. अरे ते पाणी तर कोसो दूर निघून गेलं. या प्रकारे आपण केलेलं कर्म कोण्या दिवशी पाप कर्म होणार सांगता येत नाही. म्हणून उद्या करीन, उद्या करीन. कल किसने देखा. उद्या निघते का? उद्याचा दिवस निघेल का? कल किसने देखा कल आए ना आए. उद्याचा दिवस कोणी पाहिलेला नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, भिक्षूंनो तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा असं समजा की मी मेलो. झोप म्हणजे काय आहे? मरण आहे, मरण. झोप म्हणजे कारण झोप कशी मरण आहे? झोपेत हृदयविकाराचा झटका येऊन जाग्यावर खतम होऊ शकतो. झोपेमध्ये एखादी किडा किंवा एखादी प्राणी चावून मरू शकतो. कंठ दाटून येऊन श्वास रोखून मरू शकतो. काही होऊ शकते झोपेत. शरीर क्रियारत राहते आणि शरीरामध्ये गडबड होते. पडून राहिलेल्या शरीरात कोण्या वेळेस काय होईल सांगता येत नाही. म्हणून बुद्धांनी सांगितलं झोप म्हणजे मरण समजा. आणि जर सकाळी डोळा खुलला आणि प्रकाश दिसला, सूर्य उगवला, तेव्हा समजा सूर्य उगवला. डोळा खोलला तर दिवस निघाला समजा, आणि डोळा जर बंद आहे तर मरणात हा म्हणून समजा. हे सांगितलं भगवंतांनी. म्हणून न जाणे कोण्या दिवशी आपल्या हातानं पाप कर्म घडेल. म्हणून पुण्य कर्म करण्यासाठी घाई करा, गडबड करा. कारण उद्याचा दिवस आपल्या हातचा नाही आहे. आजचा दिवस आपल्या हातचा आहे, उद्याचा नाही आहे. म्हणून क्षणाक्षणाला मरण येत असतो. क्षणाक्षणात मनुष्य संपून जात असतो. तर या प्रकारे भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला आहे. याचा अर्धा भाग पुन्हा बाकी आहे, उद्याला पाहूया. आजच्या दिनी एवढंच सांगून मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो अशी मंगलाची कामना करतो. सुखी हो, निरोगी हो, अवैरी हो. जे काही पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे, पुण्यकर्म चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना, गुरुजनांना, आचार्यांना, उपाध्यायांना, माता पित्यांना, ज्ञातिगणांना आपण हे
पुण्यकर्म पोहोचूया। जे भिक्षू संघाची 4 प्रत्ययाने सेवा करतात त्यांच्यापर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो। या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती विपत्ती दुःख भयरोग नष्ट हो। त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो। ते बुद्ध शासनामध्ये राहतो त्यांना श्रद्धाशील त्याग प्रज्ञा प्राप्त हो। सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो। यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा आपण दृश्य अदृश्य प्राणी मात्राविषयी मंगलमैत्री करूया। आपल्या कुळातील कालगत झालेल्या लोकांच्यापर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो आणि त्यांना सुगतीचा जन्म लाभो अशी मंगल कामना करूया।